नमस्कार. नमस्कार. सहपीडियातर्फे आयोजित आजच्या या मुलाखत सत्रात मी मानसी जोग आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत पुण्यातल्या ज्येष्ठतम भरतनाट्यम नृत्यांगना गुरु सौदामिनी राव. सौदामिनी अक्कांनी नृत्याचं शिक्षण ज्येष्ठ गुरु टी रंगनायकी अम्मा यांच्याकडून आणि गुरु TR मणी यांच्याकडून घेतलंय. त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम केलेत आणि त्यांच्या मोठ्या कारकिर्दीतला अत्यंत छान असा हा अनुभवाचा ठेवा आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 1962 साली त्यांनी पुण्यामध्ये कलादर्शन इन्स्टिट्यूट फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली. या संस्थेबद्दलचाही त्यांचा मोठा प्रवास आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अक्का, तुमचं खूप 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 स्वागत आणि मला खूप आनंद होतोय तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या ज्येष्ठ कलाकार आज इथे गप्पा मारायला आलायत. आमच्यासारख्या नवीन नर्तिकांना नेहमीच तुमच्यासारख्या मोठ्या गुरूंकडनं खूप शिकायला मिळतं. तर सुरू करूयात, तुमची हरकत नसेल तर. मला एकदम पहिले विचारायला आवडेल की नृत्याशी तुमची पहिली ओळख कधी झाली आणि लहानपणी तुम्ही कधी नृत्य शिकायला सुरुवात केली? तुमच्या गुरूंबद्दल थोडं ऐकायला आवडेल. अगदी सुरुवात कशी झाली नृत्याची? नृत्याची भौतिक माझ्या अंगातच होता ना डान्सचा. मी खूप लहान होती तेव्हा माझी आई शिवाय खूप छान म्हणजे संगीतकार होते. ने माझे मामा मला घेऊन जायचे पिक्चर बघायला. त्यावेळी पिक्चर म्हणजे क्लासिकल डान्सच असायला असतं, जसे कमला लक्ष्मण वगैरे त्यांचे डान्स बघायच्या. मग आमचे मामा घरी येऊन सांगायचं, चल त्याच्यासारखं तू करून दाखव. करून दाखवायचं. त्याचा माझा इंटरेस्ट होता नाही. ते म्हणजे ते आईने मामाने मिळून मला प्रोत्साहन दिलं. शाळात करायच्या, सगळ्याकडे कोणी डान्स करायला सांगितला की मग करायचं, लाजायचं वगैरे नाही. मला आवड खूप होते. नंतर असं झालं की आमच्या वडीलला बस असं होतं की मी डॉक्टर व्हायला पाहिजे, म्हणून मी मग अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं. केव्हा पार्टिसिपेट करत होते डान्स मध्ये, फोक डान्सेस वगैरे. आंध्रचे जे असतात, माझे एज्युकेशन सगळं गुंटूर मध्ये झालं, आंध्र. मग नंतर 55 मध्ये माझा लहान भाऊ जो माझ्या बरोबर डान्स करायचा, मी पिक्चर बघायचा, गोपी कृष्ण जनक पाहायला आला होता ना, सारखं बरोबर असं डान्स करायचं आई समोर. आईला खूप आवड होती, आईला खुश होत होती, आईला खुश करायला मी करायचं. ते वाढला नंतर मला वाटलं की आता हे डॉक्टरी सोडू. येट माझा सेकंड चॉईस होता ते डान्स. आय मस्ट बिकम अ डान्सर. नंतर मी पुन्हा आले 56 मध्ये. पुन्हा आल्यानंतर स्टार्ट केला होता मी कथक रोहिणी वाटेकडे. मग मला ते आवडलं नाही. ते सलाम वगैरे करायचं असतं ना, आय एम व्हेरी रिलिजियस माइंडेड, ते मला ते सलाम वगैरे आवडलं नाही. मग मला वाटलं की रोहिणी वाटेन केलं, सांगितलं की बेटा तू कथक सोड, तुला येणार बी नाही, तुला इंटरेस्ट नाहीये कथक मध्ये. मी चक्कर मारायचा 100, म्हणजे ऑल दोज थिंग्स आय कॅन डू, बट रिलिजियस माइंडेड ते काही मला ते पटलं नाही कथकचं. So then I started searching for gurus. My father, he was a revolutionary and freedom fighter. He was MLA from Guntur, means political distinct background होता. मला त्यांचे 2-3 मित्र होते वडीलचे. त्यांनी सांगितलं की रामनकडे जा मद्रास, ते तुला दाखवणार कोणाकडे घेऊन द्यायचं. मग त्या रामनने मला बाला सरस्वतीकडे घेऊन गेले. बाला सरस्वतीने मला सांगितलं की चल तू करून दाखव, लहानपणापासून तुला इंटरेस्ट आहे, तू केला आहे ते दाखव. मला तेलुगू जे गाणं होतं मधुरा नगरी वगैरे, ते करून दाखवलं त्यांना. ते खूपच खुश झाले. त्यांनी सांगितलं तुला मी काय अभिनय शिकायची गरज नाहीये, मला खाली तुला स्टेप वगैरे म्हणजे क्लासिकल बेस शिकवायचं. सगळं काही झालं.
मी जाणार होते सगळं. मग ते खूप आजारी पडले नाही, त्याला अमेरिका गेले ते. दॅट वॉज माय हाऊ मच आय हॅव ट्राईड दॅट टाइम, आय नो. नंतर दुसरं आपला कलाक्षेत्राचे जे प्रिन्सिपाल होते ते बी आमच्या वडीलचे खूप चांगले मित्र होते. माझा वडील, he was known everywhere in India, even in abroad. He was a revolutionary as well as a Congress worker. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही वासुदेव शास्त्री मद्रास कलाक्षेत्रात तिथे जा. आणि सर्व काही झालं, कलाक्षेत्रात जॉईन करायचा बी आमचे वडील तयार झाले. मग तिथे जे प्रिन्सिपाल होते त्यांनी सांगितलं, नाही बेटा, तुला इतकी इंटरेस्ट असते तर कलाक्षेत्रात जॉईन होऊ नका. यू गो टू इंटिरियर अँड फाइंड अ प्रॉपर गुरु, ज्यांनी केव्हा म्हणजे भपका वगैरे नाहीये, त्यांच्याकडून शिक शुद्ध. मग पुदुकोटे गेले, तिथे अक्कम्मा सगळ्यांनी, म्हणजे तंजावर गेले तर तंजावर मध्ये ते आमचे वडीलचे मित्र होते. ही वॉज ऑल्सो इन काँग्रेस अँड ऑल. त्यांनी सांगितलं की इथे बी शिकू नको, तू पुदुकोट्याला जा, शुद्ध तुला ते शिकवणार. ते काय म्हणतात, ते काठी घेऊन तुला ते बांधून तुला ओढून शिकवणार ते. हा, परफेक्शन. Then I went to Pudukkottai. There I अक्कमा भेटले, अक्कमा रेडी झाले मला शिकवायला. आणि माझं नशीब की पुन्हा येऊन इथे राहून, माझी आई खूप आजारी असायच्या, तर मी त्यांना सांगितलं मी आईला सोडून राहू नाही शकत, मी आईला घेऊन इथं पुदुकोट्टा येऊ शकत नाही. ते माझ्या बरोबर मग पुन्हा यायला तयार झाले. माझं नशीब ते, मी ते असंच सांगते, दैवाची कृपाने नशीब. ते मग पुन्हा येऊन मला सांगितलं 3 महिन्यात तू शिकायचं. लकीली मला लहानपणापासून व्यायामचा खूप छंद होता. मला लाठी लेझिम सगळं येत होतं, मलखंब वगैरे बी शिकली होती, म्हणजे माय बॉडी वॉज व्हेरी फ्लेक्सिबल. मग अक्का म्हणजे स्टेप्स मला 2 दिवसात त्यांनी सगळा स्टेप्स शिकवलं. रोज मी प्रॅक्टिस करायचे, मॉर्निंग 4 hours, इव्हनिंग 4 hours. लकीली एव्हरीथिंग इज इन तेलुगू. आपल्या जे भरतनाट्यमचे मेन भरतनाट्यम वर्ण वगैरे सगळं तेलुगू मध्येच होता. दॅट वॉज एसेस फॉर मी. म्हणून मी लवकर ते भाषा वगैरे काही मला काही अवघड नाही झाला. 3 महिन्यात मी पूर्ण कोर्स केला, जे 10 वर्ष 12 वर्ष लागतो. ते झाल्यानंतर अरंगेट्रम झालं. मग काय अक्का माझी तब्येत जरा बिघडली, मग ते येऊ नाही शकला परत. तेव्हा मग त्यांच्याच बाणी, त्यांचे वडील जे होते शिवराम नटुनार, ही वॉज फेमस नटुनार इन दोज डेज, इन ओल्डन डेज. त्यांच्या खासियत म्हणजे एक हाताने चतुरस्र, एक हाताने तिस्र, एक हाताने मिश्र, एक हाताने एक पायाने मिश्र, एक हाताने कंठ, तोंडातून ते चापू असं 5 ताल ते बोलू शकत होते. त्यांच्यात ते खासियत होती. व्हेरी फेमस. Akkama, she is actually Ranganayakama was a mridangist. She was not. She learned dance very young, but her perfection. त्या लोकांचं परफेक्शन म्हणजे परफेक्शन. मी केव्हाही म्हणजे आय कॅन्ट से दॅट मॉडर्निझम कॅन सरपास देम. इतके म्हणजे छान त्यांचे एक एक पोश्चर वगैरे. त्यानंतर टी आर मणी त्यांच्याच शिष्य, शिवराम नटवरचे शिष्य ते आले. In expression, I have not seen anyone doing so well. He was superb in expression. So I was very lucky. इथे मला ताल वगैरे परफेक्शन ऑफ द मुद्रास अँड बॉडी मुवमेंट अक्कामाकडून शिकली.
एक्सप्रेशन माझ्या गुरुजीकडून म्हणजे TR मणीकडून शिकले. When he was young, he used to put ladies' costume and dance also, it seems. So he was a dancer. So these both of gurus, their blessings I have learned. And I feel like yoga is yoga. You can't add anything in yoga. There is no chance for anyone to add anything to yoga. They said भरतनाट्यम मध्ये जे तुम्ही शिकायचं प्रॉपरली तो ते गुरुकडूनच प्रॉपर गुरुकडूनच शिकायला पाहिजे. स्टेप्स वगैरे हल्ली मी बघते बेल्ट बताओ ना आपने जरा. हल्ली मी बघते कोई भी ते कच्छा म्हणतात, तमिळमध्ये कच्छा म्हणतात, ते बेल्ट असं बांधतात कमरावर लाईक लंगोट बांधतात. त्या हल्ली कोई लावतच नाही. इट इज चुकीचं आहे ते. बघा असं असतं बेल्ट नवार हा अय्या दिसत ना तुम्हाला. हा ते बांधायचं. माझ्या इच्छा ते कंपल्सरी आहे. मोठे मुलींना त्यांना जरा मोठा बांधतो, डबल असं घेऊन काष्टा डबल घेऊन बांधतं. लहान मुलींना सिंगल काष्टा असतं. काष्टाचं महत्व तो मराठी लोकांना जास्त कळायला पाहिजे. मच्छीमार कसं बांधतात, कंबर त्यांची कशी बांधून ते काम करतात. ते तुम्ही जो परफेक्शन पाहिजे तर काष्टा बांधायलाच पाहिजे. आज मी 88 इयर्सची आहे. मला न गुडघे दुखतात काय नाही. मी उठाबशी मी तुम्हाला पाहिजे तर 100 बी करू शकते. ते हल्ली जे मॉडर्नाइज केलं आहे, काष्टा बांधत नाही. त्यांचं ते चाक आहे ते बार काढतात असं आणि करतात. ते पोस्चर हिप्स ते बार काढून करतात. ते खूपच चुकीचं आहे. त्यांनी नंतर आहे ना खूप गायनॅक ट्रबल्स वगैरे होतात. माझ्याकडे मॅरिड लेडीज बी आली आहे ज्यांना मेन्सेसचा ट्रबल वगैरे असतात होतं. आफ्टर 3 years it has been cured. So it is a curative, like yoga is curative. Even Bharatanatyam is a curative. It is a moving yoga, they say. Bharatanatyam is a moving yoga. So one must do that way in scientific way. As in yoga, तुम्ही काही ऍड नाही करू शकत. भरतनाट्यम मध्ये तुम्ही काही नाही, जे स्टेप्स त्यांनी सांगितलं तसंच करायला पाहिजे. परफेक्शन हॅज टू बी देअर. देन युअर हेल्थ विल बी व्हेरी नाईस. माझ्याच तुम्ही बघा ना, वाटतंय का तुम्हाला मी 88 ची आहे म्हणून. ते शास्त्रयुक्त शिकलेली म्हणून. सो नो कॉम्प्रोमाइज विथ एनी मॉडर्नायझेशन. हा मी असं गीत रामायण बसवलेलं आहे. त्याच्या अगोदर मी तमिळमध्ये अय्यप्पा चरितम बसवलेलं आहे. असं सगळं मी बसवलेलं आहे. बट कीपिंग द भरतनाट्यम ॲज इट इज. माझं म्हणणं असं आहे की भरतनाट्यम it has its own language and can be done in any language. माझी मुली फर्स्ट माझी भाची होती, त्यांनी रासपुतीन मध्ये केला. ऑल प्युअर भरतनाट्यम स्टेप्स. क्या कहते होते इन मुंबई IIT शी डान्स. तेव्हा जेव्हा त्यांनी हे केलं की भरतनाट्यम करणार आहे, ते इतकी लोकांनी एक गोंधळ केला. आणि ज्याला त्यांनी स्टार्ट केला राजपुतीन, सगळं शांत बसलं. नंतर ते येऊन सगळं भेटून सांगले काय तू केलं, आम्हाला माहितीच नाही की भरतनाट्यम मध्ये एवढी चांगलं करू शकतो म्हणे. तर भरतनाट्यम इज अ लँग्वेज बाय इटसेल्फ. खाली म्युझिक पाहिजे, कोई बी म्युझिक असू दे. सम ऑफ माय गर्ल्स रशियन शिकल्या, त्या रशियन मध्ये केलं. सम गर्ल्स फ्रेंच
सॉन्ग तिच्यावर केलंय अरंगेटर मध्ये. आणि कोई मुली जर्मन मध्ये बी केलंय. Some of the foreigners who used to come to Iyengar, they used to come, if they are interested, they used to come and learn from me. तर त्यांनी सांगायला आम्हाला फ्रेंचचं एक गाणं आहे, तिच्यावर बसून दे, तिच्यावर बसून दे, बसून द्यायचं. They were all very happy. So दुसरा एक महत्वाचं मी सांगते तुम्हाला, भरतनाट्यम doesn't belong to only Tamil Nadu. Dance forms are born from Himalaya, where Shiva was there. So all over India, only one form of dance was there. Later on, because of invasion and all, Muslims आले म्हणून ते तिथून मग पळत पळत ते साऊथ मध्ये गेलं. So it is not a Tamilian dance. First it went to Andhra, Kuchipudi, and Kuchipudi people went to Tamil Nadu. Like that it went. So I mean to say that Bharatanatyam belongs only to South, I don't believe. It belongs to whole India. जैसे अपना शिव है, सगळ्यांचा आहे ना, जे जे शिव भक्त सगळ्यांचं शिव भक्त, तसं आहे भरतनाट्यम. मग अशी अक्का तुम्ही तुमच्या योग साधनेबद्दल सांगत होता, तर नृत्यात जसे म्हणजे आता तुम्ही नावं घेत असताना मला असं वाटलं की बाल सरस्वती असतील किंवा रोहिणी भाटे असतील, यांची नावं ऐकूनच आम्ही म्हणजे आम्हाला आता हे अत्यंत दिग्गज असे लोक म्हणून माहितीये. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला खरंच त्यांच्याकडनं शिकायला मिळालं, भेटायला मिळालं, किंवा तुमचे दोन्ही गुरु असतील. आणि आणखीन एक असंच तुमची योग साधना तुम्हाला शिकायला मिळाली, यांचा म्हणजे ज्यांना योगाचार्य म्हणलं जातं अशा अय्यंगार गुरुजींकडनं साक्षात तुम्हाला शिकायला मिळालं. त्या अनुभवाबद्दल मला थोडं ऐकायला आवडेल. When I went to him, मी जेव्हा त्यांच्याकडे गेले ते मला बघितलं, अमुक करून दाखवायला सांगितलं, मी केला पोस्टर्स. त्याला खूप आनंद झाला की तुझी बॅग खूप चांगली आहे. म्हटलं माझी भरतनाट्यमची बॅग आहे, भरतनाट्यम शिकले नाही. माझे गुरु तो असा बांधून कच्छ बांधून बरोबर नीट शिकवणार नाही, तर 2 लावणार. त्यांचा म्हणजे अनुभव त्यांना इतकी आवडायचा माझं हे, ते माझं करेक्शन्स बी खूप छान त्यांनी केलं. मला एक शीर्षासन करायची खूप इच्छा होती लहानपणापासून. मी सगळं आसन करायचं, मग शीर्षासन केव्हा केलं नव्हतं का, म्हणजे सगळं म्हणायचे की तू पित्त प्रकृती आहे, शीर्षासन नाही करायचं. मी अय्यंगारला सांगितलं, अण्णा असं म्हणतात. अरे मी शिकवतो ना, मी शीर्षासन केलंय, तर माझ्याकडे त्यांचं हे बी आहे कटिंग. तेव्हा मला खूप आनंद झाला, अरे मी शीर्षासन करू शकलो. केव्हा केव्हा ते मला शिकवताना म्हणायचं, कमान लिफ्ट जरा उचलते, मी उचलायचं. मला विचारला की तू कसं आहे सर, मीन्स कॉन्सन्ट्रेशन. वेन यू गो टू ए गुरु, यू डोंट सी एनिथिंग एक्सेप्ट युअर गुरु. ते काय म्हणतात त्यांचा इशारा बस पूर्ण आहे, नो तोंडातून यायला बी नाही पाहिजे, इशारा केला की तुम्ही समजायला पाहिजे. दॅट इज द दिस थिंग ऑफ गुरु अँड शिष्या कॉम्बिनेशन. दॅट्स व्हॉट आय फील. अँड लकीली मला अशी खूप शिक्षा मिळाली आहे, जो म्हणजे मी काय म्हणते ते पूर्ण इनी खाली आहे. म्हणजे अमिता एक तो दोन्ही शिकवतात, आता छान शिकवतात, अमिता आणि बालाजी, कल्पना बालाजी. मग डान्स करणारे भी आहे, जसे सरोज आहे, मृगाक्षी आहे, सगळं म्हणजे असे खूप शिष्य आहे. अँड दुसरे एक शिष्य आहे ते फॉरेन मध्ये आहे, हेम किरण म्हणून. शी वॉज सो आउटस्टँडिंग. She is an IT officer and outstanding. She is very good in dancing. They have classes घेते, and I am always in connected with her. So when you select a guru, you have to forget everything. Only when they are teaching you, you have to be one with them. खूप शिकायला मिळतं. आणि माझ्या असं नाही, सगळ्यात माझ्या शिकवणीमध्ये एक मंगोल मेंटली बॅकवर्ड गर्ल,
तिची आई आली माझ्याकडे, अक्का हिला काही ना काय शिकवायचं मला, तर पाठव तुम्ही शिकवते. अँड मंगोलच्या असं असतं ना, आय मीन शी इज टू हाईड हर सेल्फ. एक दोरी असतं ना तिचे, शी इज टू फील दॅट नो बडी कॅन सी हर. वेन शी केम टू मी, हर स्टेट वॉज लाईक दॅट. मी सांगितलं जाऊ दे. मग सगळी स्टुडंट्सनी सांगितलं की तुम्ही कोई भी त्याला असं नाही करायचं की मेंटल आहे, मेंटल आहे म्हणून तुम्ही त्याला भाव नाही द्यायचा. ट्रीट हर ॲज इक्वल टू यू. लकीली ऑल माय स्टुडंट्स आर व्हेरी गुड, दे ट्रीटेड हर दॅट वे. तिचा मी अरंगेट्रम केला आहे आफ्टर 5 years. ते दिवस तिच्या आईच्या डोळे पाहायला पाहिजे, अजून मी विसरू नाही शकत. खूप रडली ते की माझ्या जी इच्छा होती ते पूर्ण झाली म्हणून. And later on, I made her come to my class, and I used to make her teach others. She was a very good teacher. And later on, she developed asthma and some other these things. That is maybe natural for her this, but that I can never forget, and that was the highest achievement of my life. एवढं म्हणजे मला आनंद केव्हाही नाही झालाय. And now so I take only editors. I take younger, sir. I tell other my girls know who have done her arangetrams and all. I tell you people take. So they help. I take their help and do. And in that, the youngest now is नाम શું સરોજની છોકરી Ira Nangamkar. She is now in 12th. She was with me for so many years. From her second standard, she was with me. I have done her arangetram also 3 years back. And I found that she is going to be a very good teacher like me. तुमच्या या सगळ्या शिष्टांबद्दल तुम्ही इतकं आपुलकीने सांगताय तुमच्या शिकवण्याच्या प्रवासाबद्दल. तर कला दर्शन ही संस्था कधी स्थापन केली आणि तेव्हा त्याच्या मागे काय मोठं होतं आणि ती सुरुवात कशी झाली, म्हणजे 1962 मध्ये जेव्हा तुम्ही ते सुरू केलं? मी ऍक्च्युअली परफॉर्मिंग आर्टिस्ट होती. मग माझ्या गुरुजीची तब्येत बिघडली. मला जे परफॉर्मिंग आर्टिस्टला एवढा पैसा नाही मिळणार, जेव्हा प्रोग्राम तेव्हाच, नाही तर कॉन्स्टंट पैसा नाही मिळणार. माझ्या गुरुजीला जेव्हा कॅन्सर झाला, अण्णाला म्हणजे TR मणी, तेव्हा मग मी डिसाईड केला की आय मस्ट नाव टीच. नाही तर मला टीचिंगचा एवढा इंटरेस्ट नव्हता, मग टीचिंग स्टार्ट केलं. जे पैसे येत होता सगळं माझ्या गुरुजीला पाठवतो. So I could make him live for 4 years. I was very happy. Later on, I helped their family also. Guru Shishacha asana. Now I am also very lucky to have such outstanding students. तुम्ही म्हणालात मगाशी की तुम्ही आधी खरं तर परफॉर्मर होतात आणि मग नंतर तुम्ही शिकवायला लागला. तर तुमच्या परफॉर्मिंग जर्नी मधलं सगळ्यात ठळक असे महत्वाचे तुम्हाला आठवणारे मेमोरेबल परफॉर्मन्सेस कुठले कुठले? फर्स्ट इन जर्मनी, जेव्हा मी फॉरेन गेले त्या जर्मन, तिथे माझा जो परफॉर्मन्स होता ते इंडियन असोसिएशन तर्फे त्याने केला होता. ते सगळे येऊन मला सांगितलं, most of them they were Bengalis and North Indians. इथे तुम्ही भरतनाट्यम कोणाला आवडणार नाही, तुम्ही फोक वगैरे करा. मी सांगले तुम्ही कोण आहे मला काय करायचं सांगायचं? आय एम अ डान्सर, मला जे प्रेझेंट करायचं तेच मी करणार, मी कोणाला ऐकणार नाही. मी इथे आली आहे भरतनाट्यम काय येते लोकांना दाखवायला. माझं कडक काय होतं, माझ्या जे मृदंगिष्ट होते ते MA झाले होते.
म्हणजे एज्युकेटेड. ते पॅन्ट घालून बसाय, मी सांगितलं नो, स्टेजवर पॅन्ट घालून बसायचं नाही. टिपिकल साऊथ इंडियन धोतर घालून बसा, विभूती घालून कुंकू लावूनच बसायचं. ते मी खास केलं होतं. ते म्हणून त्यांनी तिथे पत्रिका, इंडिया वॉज अँड इंडिया वॉज नॉट. टुडे वी आर सीइंग व्हॉट इज इंडिया अँड सो फार वी हॅव सीन इंडिया वॉज नॉट. असं पत्रिका म्हणजे पेपरमध्ये आलं होतं. पेपरमध्ये खूप छान आहे, माझा रिव्ह्यूज खूपच छान आहे तिकडचं. त्याला मला खूप आनंद झाला. आणि मेन थिंग, वर्णम आय डू फॉर 40 to 45 minutes सिंगल. अँड दॅट इज द मेन, तेच खास मेन हे आहे भरतनाट्यम मध्ये. वर्णम नाही केला तुम्ही अर्धा तास तर तुम्ही डॅन्सरच नाही असं म्हणायचं पूर्वीचे लोक. ते माझं 45 मिनिटचा वर्णम होता. अँड these people said don't do that at all, it's very boring. I said okay, let people decide whether, if it is boring, people will throw stones on me or chappal on me, whatever they want to do. I did Varnam, and after Varnam interval, people came, so many people came. Somebody is kissing my hand, somebody kissing my leg. I was feeling so embarrassed. म्हणजे त्यांना मी आपला कल्चर मध्ये खूपच अभिमान आहे. आपण आपला कल्चर सोडून दुसरा कल्चर करायला नाही जायला पाहिजे. ते माझे हे. That was my memorable this thing. And actually when you go to England, जैसे महाराष्ट्रामध्ये पुणा इज द माहेर घर आहे फाईन आर्ट्स. पुण्यामध्ये तुम्ही संगीत म्हणजे येऊन गाणं म्हणाला तर they feel very happy. That way, all artists in England, they have that Dartington Hall in Manchester. So those people came to Germany to see म्हणजे कसं आहे. मला नंतर दुसऱ्या दिवशी येऊन विचारला, तुझा रिव्ह्यू बी खूप छान आहे, तू डार्टिंगटन हॉल मध्ये येऊन डान्स करायला तुला आम्ही परवानगी देतो का, म्हणजे यू आर डुईंग हायली क्लासिकल अँड यू आर शोईंग द रिअल म्हणजे भरतनाट्यम इन ए रिअल फॉर्म. I said okay, I'll come and dance, no problem. Can you dance for two days different items? I said, आणि मी सांगितलं मला तुम्ही सांगितलं असेल तर 10 आयटम मी देऊ शकते डिफरंट. 1.5 तासाचा 2 तासाचा म्हणजे वर्णम 10 वर्णम करून दाखवू शकते. मेन काय म्हणजे मी तेलुगू, ऑल वर्णम्स आर इन तेलुगू. सो जेव्हा तुम्ही गाणं म्हणला, एकदा म्हणला ऐकलं, इमिडिएटली आय कॅन डू एक्सप्रेशन बिकॉज तेलुगू वॉज माय मदर टंग. सो मी सांगितलं त्यांना की मी करू शकते. मग मला 2 दिवसात त्यांनी मोका दिला. 2 दिवस डिफरंट आयटम्स करून दाखवला मी तिला. खूप खुश झाले ते लोक. They were so happy and written so nicely about me. So, I mean, what I say is, people think that you must follow them. No, you must follow your culture, your thing, not their culture or their thing. You must educate everyone with our culture. दुनियात हिंदू कल्चर जैसा कल्चर दूसरा नहीं है. That is the father or mother both. That's what I feel. Don't feel bad. तुम्हाला ऐसा वाटत असते की मैं खूब हिंदूवादी है, ऐसा नहीं. हिंदूवादी नहीं है. My mother was a Christian and my father is a Telugu Brahmin. उच्च जाति Brahmin है. Yogi means the highest. So I don't believe in this thing. But I have read all the Puranas. I have read Manusmriti and everything. Then I feel आपले जो ancestors होता त्यांना काय हेच नव्हतं, जातीत मतभेद काही नव्हतं. त्यांनी जे लिहिलेलं आहे ते सगळं किती छान लिहिलेलं आहे, ते तुम्ही फॉलो करा. मेंटली फिजिकली यू विल बी हेल्दी. दॅट्स व्हॉट आय फील. अँड
present, I to tell these girls about all these things, I mean about Puranas and like small stories. So the teacher must know Purana, our culture properly, teach the girls about it, and then teach dance. That's what I feel. अक्का तुम्ही आता म्हणलात की कल्चर आणि डान्स म्हणजे कल्चर खूप इम्पॉर्टंट आहे. चांगलं डान्सर व्हायचं असेल तर कल्चर तुम्हाला समजणं. तर मला असं क्युरिओसिटी होती की जेव्हा तुम्ही मराठी मुलींना दक्षिणी डान्स शिकवायला लागला तेव्हा तुम्हाला काही स्पेशल वेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या का त्यांना समजावून, किंवा भाषा इथल्या मुलींना ती समजत नसल्यामुळे काही वेगळे प्रॉब्लेम झाले असं? बघा, तुम्ही भरतनाट्यम दक्षिणी म्हणू नका. ते आहे हिमालयाच्या शिवनी पार्वतीने क्रिएट केलेलं आहे. ओके. And second, Bharatanatyam is having its own language. भरतनाट्यमचं लँग्वेज वेगळंच आहे. तुम्ही त्या मिक्स नाही करू. कोई भी भाषामध्ये तुम्ही करू शकता डान्स. जैसे आपले कम्प्युटरला लँग्वेज आहे का, तुम्ही मराठीत बी हे करू शकता, सगळ्याच तसं आहे. भरतनाट्यम हॅज इट्स ओन लँग्वेज, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. And Bharatanatyam doesn't belong to South. It belongs to the whole India. Even a day will come, you can say whole world. It is a moving yoga, so it helps you if you do it properly. So many, as I told you, that backward girl has become so this thing. Later on, she used to go to banks and withdraw her money and everything. That to that extent I brought. And some of my father's friends were doctors. One though he was a doctor in mental hospital. He said, impossible. A Mongol can never learn anything. For her Arangatam, I called him. Come and see. आपली इच्छा असते, पूर्ण इच्छा, and you have faith in God, everything is possible. That's what I feel. खूपच इन्स्पायरिंग थॉट्स होते. मला एक असं विचारायचं होतं की तुम्ही मे बी प्रोबेबली पुण्यातल्या ज्येष्ठतम नृत्यांगना असाल, म्हणजे सगळ्यात जास्त काळ तुम्ही नृत्य क्षेत्रातला पाहिला असेल या शहरात किंवा एकूणच. तर तुम्हाला काही बदल इतक्या वर्षात नृत्य क्षेत्र कसं बदलत गेलंय किंवा नृत्य कसं बदलत गेलंय असं तुम्हाला वाटतं? तुमचा अनुभव काय म्हणजे ह्याच्याबद्दल? माझ्या नृत्याबद्दल नाही झालेलं आहे. माझ्या शिकवणीची बदल झाली आहे. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट टीचर. त्या आरमंडी करायच्या. हा, आरमंडीमध्ये बी 2 प्रकार आहे. ते मी अण्णा अकॅडमीच्या अय्यंगारकडून शिकलेली आहे. जसा पोश्चर आहे तुमचा, कोणाचा पाय लांब असते, कोणाचा हात लांब असते, कोणाचं, म्हणजे त्यांच्या कट प्रमाणे तुम्ही शिकवायला पाहिजे. मी अण्णाकडून ते शिकली आहे. And right and left, both equally you must do. And luckily I have that. My gurus Akkamas saw to it that my both, see, like that we do, both will come properly. This adu is very important, cutting yourself into 2. So that this thing Guruji taught me, how to balance both sides, and he was very happy with me because I could do both the sides same. So this you have to learn from young age. If you teach, your children will be very healthy, very nice. मगाशी बोलता बोलता अक्का तुम्ही तुमच्या 2 कोरिओग्राफीज बद्दल थोडंसं म्हणालात. गीत रामायण तुम्ही केलं होतं आणि आणखीन एक कोरिओग्राफी केली होती. तर तुमच्या कोरिओग्राफीज बद्दल थोडंसं सांगाल का? त्याची प्रोसेस काय असते आणि ते कसं, काय कुठला विषय घ्यायचा किंवा हे कसं ठरतं, आणि कन्सेप्शन पासून प्रोग्राम पर्यंतची काय प्रोसेस त्याची असते? कोरिओग्राफी बघा,
मी कैसे कोरिओग्राफ करते मला तुम्ही येऊन सांगितलं तर मी ठक करून दाखवणार. ती मला सांगायची असते या कोई या ऐसा म्हणणार, कोई या ऐसा म्हणणार, अरे या ऐसा म्हणणार. कळलं ना? इट डिपेंड्स अपॉन द टाइम, द प्लेस. If you go to foreign, they will say like this, they will send call. We just call like this. Understand? Those things you must see and perform accordingly. You have to compose. And generally, आपल्या मनात जे गाणं आहे, आता तुम्ही सांगा, अग या ग साजनी, मराठी. अग या ग साजनी, ऐसा म्हणू शकतो. अग या, a person who is very emotional, अग या, she will do that way. And who is very calm and cool, she will do her expression that way. You can tell about your Marathi, Karan. Huh? Marathi composition. And I have done Marathi composition. Complete Bharatnatyam by Sharboji Maharaj. अमितानी परफॉर्म भी केला. त्याच्या अगोदर मीरा सापटनेकर and दुर्गांबिनी पटेल त्यांनी ते दोघांनी बी केलाय. म्हणजे देवर द I have done myself. And हिच्यात मला सगळ्यात जास्त म्हणजे अप्पासाहेब मजुमदारला मी खूप मानते. त्यांनी मला दाखवलं की dance has its own language. And त्यांनी मला दुसरा एक सांगितलं आहे की हे लोक सगळं एकत्र, आमच्या साऊथचा ताल चांगला, नॉर्थचा ताल चांगला. त्यांनी मला एकच सांगितलं, तुम्ही मोजायचं असतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असंच मोजणार ना. तसंच ताल बी जे आहे, इकडचं नाव वेगळं तिकडचं नाव वेगळं, एवढंच. ताल एकच आहे सगळ्याकडे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी मराठीत बसवला. नंतर मी हिंदी बी कम्प्लीट बसवला. त्या हिंदीचा तर खूपच म्हणजे मला हे झाला होता. जेव्हा लक्ष्मीप्रसाद जी म्हणायचा आमचा ताल चांगला, आमच्या हे चांगले, आमची हे, माझ्या गुरुजी म्हणायचा आमचा चांगला. जेव्हा लक्ष्मीप्रसाद हिंदीमध्ये बोलायचं, गुरुजी म्हणायचं की काय म्हण, अरे तुम्हाला खूप प्रेज करतोय. मी खोटं सांगायचं, आय हॅव टू डू माय वर्क नो फ्रॉम देम. जेव्हा गुरुजी काही सांगितलं ते मी म्हणायचं का ही इज प्रेझिंग युअर रिदम, ही इज प्रेझिंग युअर. And my uncle and my aunt helped me in bringing up this Marathi, I mean Hindi, this complete केला आहे from Alarippu to Tilana सगळं. तिने खूपच, माझ्या अंकलने खूपच छान, ही वॉज ए वेद अलंकार. And I wanted pure Hindi. I never wanted Hindustani. So in pure Hindi, he has composed, and is one of the best. And that performance, when I did in Delhi, for Rangamanch, people asked me, I said, see, you people are North Indian. I want to do this Hindi with you people. They agreed. Then South Indians came in. I had 4 or 5 South Indian programs also that time. They all asked me, why you are unnecessarily, you are putting, means you are exposing Bharatnatyam to these people. I said, why these people? It is, Bharatnatyam belongs to India, Hindu. It is Indian concept. Why you said I'm exposing? It is, even everybody must learn. Like yoga, everybody should learn. This also should be taught everywhere because it is a moving yoga. They said, no. I said, no, you can't stop me. And perform केलं मी, सगळ्यांना खूप आवडला. नंतर हे लोक येऊन दुसरं दिलं मला सांगतात, तुम्ही जरा चेंज करू ना. तुम्ही जे दिलं होतं मला तेलुगू मध्ये,
ते चेंज करून ते हिंदीचा कर. म्हटलं मी नाही करणार. तुम्हाला मी मी तेव्हा सांगितलं होतं, तुम्ही नाही म्हणाले. मी जिथे नाही सांगते मी करणारच नाही तुम्हाला. दुसऱ्यांदा येऊन करणार, बघा आता तो मी नाही करणार. हा, दुसऱ्यांदा गेलं तर करून दिलं मी त्यांना दुसरा प्रोग्राम. हे प्रोग्राम मी तुमच्या तेलुगू देणार, तमिळ मध्येच देणार. असे माझी जिद्द होती. आय एम व्हेरी हेडस्ट्रॉंग गर्ल, बट आय एम व्हेरी गुरु आले की गुरु म्हणजे खूपच नम्र. आय हॅव ऑलवेज आउटस्टँडिंग गुरुस, म्हणजे व्हेरी लकी. And Sitabai Chitale, she composed Marathi. And always with all my artists, I have that apulkini ragacha swabhav मला वाटायचं की all artists are same. They belong to different category. So any artist कोई भी आले त्यांना मी आपुलकीनेच वाटायचं. ते इथे यायचं, बसायचं, खायचं, पियायचं, मी गप्पा लावायचा, मग कंपोज भी करायचं. She has done it very well, very nicely composed. And दुसरं काय झालं, why I didn't compose it in South Indian music, Carnatic music. So Carnatic music won't go with Hindi or Marathi language. They will compose in such a way, तुम्ही या, हे तू मग या, असं ते कट करणार. I never wanted that. I wanted to keep the language as it is. Language तुम्ही मारून गाणं म्हणायचं काय फायदा आहे? तुम्ही काय म्हणतात आपल्याला कळायला पाहिजे ना. ते होतं म्हणून मी मला त्या बाबासाहेब मजुमदारजींनी सांगितलं की हिंदीमध्ये हिंदी म्युझिक मध्ये असायला पाहिजे, मराठी तर हिंदी मराठी एकच आहे, त्याचे काही फरक नाही आहे. जास्त हिंदुस्थानी म्युझिक मी हिंदुस्थानी म्युझिक शिकली भी आहे. आय कॅन प्ले व्हेरी गुड सितार, गाणं भी शिकली आहे. मीन्स व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू, आय हॅव लर्न्ड अँड देन डन. लकीली मला सगळे असं महान व्यक्ती असं मिळाले, ते सगळं मी खूपच म्हणजे ऋणदार आहे. तुमच्या इतक्या खरं तर ज्येष्ठ कलाकाराकडनं आज हे अनुभव ऐकायला मिळतायत, हे सगळं शिकायला मिळतंय, हे मला खूप छान वाटतंय. एकच शेवटचा प्रश्न मला विचारायचा होता की आता आमच्यासारख्या ज्या नवीन पिढीतल्या यंग नर्तिका आहेत, ज्या आत्ताच सुरुवात करतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या इतक्या मोठ्या अनुभवातनं इन प्रिन्सिपल काय 2 किंवा 3 गोष्टी सांगाल, आम्ही काय फॉलो केलं पाहिजे? फॉलो काही नाही, गुरुभक्ती असायला पाहिजे. द फर्स्ट वन, नेव्हर क्वेश्चन गुरु. गुरुला केव्हा क्वेश्चन नाही करायचा. तुम्हाला काय अडचण असते सांगायचं की मला अशी अडचण आहे, मला तर समजून द्या. गुरुभक्ती विना कोई भी तुम्हाला काय येणारच नाही. आय एम व्हेरी लकी, माझे सगळे मुलींना गुरुभक्ती खूप आहे. मला त्यांच्या पकडे आय फील ॲज इफ दे आर माय ओन चिल्ड्रन. गुरुला बी ते पाहिजे, शिष्याचं नाही, गुरुला बी त्याचं पाहिजे. तोच ते म्हणजे दोघे चांगलं सामील होतं. तुम्ही चांगलं शिकू शकतो, ते लोक चांगला हे करू शकतो. कोई भी मुली गुरुकडे गेले तर त्यांना असं नाही वाटायला पाहिजे आय एम पेइंग सो शी इज टीचिंग. गेला खड्डात सगळं. युअर पेइंग इज व्हेरी नॉमिनल. तुम्ही आयुष्यभर त्याची सेवा केली ना, पाय चंपी केला तो बी तुम्हाला नाही मिळणार. गुरुला ते गुरुस्थान द्यायलाच पाहिजे. म्हणजे माझी सगळी मुलीने खूप दिलेलं आहे. I also look after them as my own kids. I'm not married, but all these kids are mine. सगळं ते म्हणतात. आता हेमा आहे, she has come from her very young age. She is hardly 6 or 7 years. Today she says, you come and stay with me in America. You stay with me.
but I don't belong to everyone. So I can't go. I can go visit and come back. But here also these girls, they will fight, no? So I am here only. अक्का खूप 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 थँक्यू. खूप छान वाटलं तुमचा इतका मोठा प्रवास, तुमचे अनुभव, तुमचे विचार ऐकून आणि खूप प्रेरणा मिळाली. थँक्यू सो मच आज आमच्या बरोबर गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.